धर्मपीठाचे अधिकारी आणि सज्जन हो, मी आज इथे बोलणार आहे, परंतु माझे उद्गार माझी शिक्षा कमी करण्याचा यत्न आहे असे कृपा करून समजू नये. मुळात माझ्यावर झालेले आरोप हा माझा गुन्हा आहे का हेच मला समजत नाही. वेदांचा आशय मी माझ्या काव्यातून प्रकट केला हे सत्यच आहे, परंतु तसं करण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागते हे मला ज्ञात नव्हतं. नुकतं जन्मलेलं मूल मातेचं स्तन्य चोखू लागतं तेव्हा त्याला तसं करण्यासाठी कोणा अंमलदाराची परवानगी घ्यावी लागत नाही. अगदी तसंच आणि तेवढंच निरागसपणे मी वेदांचा अमृत अनुभव अंगीकारला आणि प्रसाद म्हणून सहजपणे मी तो वाटूनही टाकला. यात काही पाप केला आहे अशी माझी भावनाच नाही. वेदांत आणि उपनिषदात म्हटल्याप्रमाणे जर आपण सगळे एकाच ब्रह्मतत्वातून निर्माण झालेलो आहोत आणि शेवटी त्यातच विलय पावणार आहोत, तर मग हा भेदाभेद कशासाठी?